नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत दही वडे. त्यासाठी वड्यांची तयारी करून घेते आहे मी आता. तर मी हे 5-6 तास झाले उडदाची पांढरी डाळ स्वच्छ धुवून आणि भिजत टाकली होती आणि ती अशा प्रकारे आता वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये वाटून घेण्यासाठी मी ही डाळ आहे ना थोडीच टाकणार आहे, म्हणजे आपली डाळ पटकन वाटून होईल. एवढीच घेते आहे मी. अशा प्रकारे उडदाची डाळ दळून घेतली आहे आणि त्याचं अशा प्रकारे ती एकदम सॉफ्ट अशी दळून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक पण दाणा नको पाहिजे. हे पीठ जे आहे ते एकाच पोझिशन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं, त्यामुळे त्याच्यामध्ये हवा भरली जाते. हे 3-4 मिनिटं मी आता फेटून घेतलं आहे आणि आपलं बॅटर व्यवस्थित आता फेटलं गेलं आहे की नाही त्यासाठी मी पाण्यामध्ये हे टाकून घेते आहे. बघा वरच्या तरंगत आहे, याचा अर्थ ते चांगलं झालं आहे आणि त्यामुळे वडे पण सॉफ्ट होतील. आता या बॅटरमध्ये मी मीठ टाकून घेत आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. आपले वडे आता छान फुगले आहेत बघा. मी इथे कोमट पाणी करून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतला आहे. हिंग पण टाकून घेतला आहे, त्यामुळे चव छान लागते वड्यांची. आपल्याला जेवढे दही वडे करायचे आहे तेवढे वडे त्याच्यात भिजत टाकायचे अशा प्रकारे. जवळ 200 ग्रॅम दही घेतलेली आहे. थंड आहे, फ्रीजमधूनच काढलेली आहे ती. त्याला असं फेटून घ्यायची आहे. 2 चमचा मी अशी साखर टाकून घेते आहे. 10 मिनिटं पाण्यात ठेवले होते. आता ते काढले आहेत आणि आता आपल्याला सर्व करायचं आहे याच्यामध्ये दही वडे. आता ते दाबून घ्यायचे. दही टाकून घेतलेलं आहे. चिंचेची चटणी टाकून घेत आहे. हिरवी चटणी टाकली आहे. लाल तिखट छान असं पेरून घेते बघा मी. काळं मीठ टाकते आहे. जिरं पावडर टाकून घेते आहे थोडी. अशा प्रकारे आपले दही वडे तयार आहेत महाराष्ट्रीयन पद्धतीने.